नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीला आज सामोऱ्या जात आहेत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सुरू झालेली चौकशी आता भाया, रिया, दीपिका, सारा, श्रद्धा अशा अभिनेत्रींपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पण एनसीबीच्या या चौकशीनं काही गंभीर प्रश्न निर्माण केलेत. जो दावा केला जातोय त्यानुसार बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला ही सुरुवात झाली आहे का? यानं खरंच बॉलिवूडची नशा उतरणार आहे का? चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या हाती कुठले पुरावे लागलेत? केवळ व्हॉट्सअप मेसेजवरून कुणाला दोषी ठरवलं जाऊ शकतं का? व्हॉट्सअप मेसेजला कोर्टात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं का? चौकशीच्या नावाखाली कुठेतरी अतिरेक केला जातोय का? ज्यांचे लाखो फॉलोअर्स असतात अशा रोल मॉडेल म्हणून घेणाऱ्यांनी सामाजिक भान सोडलंय का? अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा करणं आज गरजेचं बनलेलं आहे आणि म्हणूनच आपण आज चर्चा करणार आहोत चौकशी की दिखावा. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. सिने ब्लॉगर अमोल उदगीरकर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पण सुरुवातीला जातोय अबू आझमी यांच्याकडे. अबू आझमीजी, स्वागत आहे तुमचं. भाजपकडून दावा केला जातोय की बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला आता सुरुवात झाली आहे. हा दावा तुम्हाला पटतोय? बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही, पण मी आमदार राम कदम यांच्याकडे जातो. राम कदमजी, बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असं जर भाजपचे नेते म्हणत असतील तर खरंच आता बॉलिवूड ड्रग मुक्त होणार आहे का? बॉलिवूड मधलं सगळं सफाया झाल्याशिवाय ही कारवाई थांबणार नाही की केवळ ही बिहारच्या निवडणुकीपुरती निवडणूक झाली की पुन्हा सगळं जशास तसं असं होणार आहे? राम कदमजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुतेक त्यांच्यापर्यंत सुद्धा आवाज पोहोचत नाहीये, पण मी पुन्हा त्या दोघांकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण आता आपल्या सोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. असीम सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. सध्या बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्रींची अनेक बाकी लोकांची जी चौकशी सुरू आहे एनसीबीच्या माध्यमातून, या चौकशीकडे तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की व्हॉट्सअपचे जे संदेश आहेत त्याच्या आधारे ज्या प्रकारची चौकशी सुरू आहे ती फारच अपूर्ण स्वरूपाची अशी आहे. या चौकशीचे आधार जे आहेत ते ठिसूळ आहेत. कायद्याच्या दृष्टीने जे मजबूत आधार पाहिजे असतात तशा आधारांवर ही काही चौकशी सुरू नाही. आणि त्या अर्थाने आपण पाहिलं तर एक प्रकारे मीडिया ट्रायलला सपोर्ट करण्याची भूमिकाच एनसीबी घेत आहे असं आपल्याला दिसते. दुसरीकडे संपूर्ण बॉलिवूडच जणू काही गर्दुल चर्सी असे लोकांनी भरलेलं आहे असं एक जनरलायझेशन केलं जात आहे. तर मला असं वाटतं की कोणत्याही व्यवसायाचं असं जनरलायझेशन करणं चुकीचं आहे. चांगले वाईट माणसं आणि चांगल्या वाईट प्रवृत्तीचे माणसं सगळ्या फील्डमध्ये आहेत. माझ्या पण आहेत, मीडिया फील्डमध्ये पण आहेत आणि ते राजकारणामध्ये सुद्धा अफू चरस गांजावाले लोक आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण खूप तटस्थपणे बघितलं पाहिजे भारतीय समाज म्हणून आणि कायद्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. या एनडीपीएसच्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग स्मॉल क्वांटिटी, कमर्शियल क्वांटिटी असा भेद सुद्धा केलेला आहे. जरी या कायद्यामधल्या कलम 54 मध्ये असं प्रिझम्पशन आहे, म्हणजे गृहीत धरण्यात येते की जो कोणी आरोपी म्हणून असेल, दोषी म्हणून साधारणतः प्रथमदर्शनी वाटत असेल तो दोषी आहे असं समजण्यात येते. असं गृहीत असलं तरी आपण प्रत्येक माणसाला त्यांची बाजू मांडण्याची संधी देत असतो आणि ती संधी न देणं आणि एक समांतर न्यायव्यवस्था सुरू करणं हे काही एनसीबीचं काम नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की अत्यंत कमजोर पुराव्यांच्या आधारे जे सेलिब्रिटींना भेटीगाठी घेण्याचं त्यांचं अभियान सुरू झालेलं आहे की कोणालाही चौकशीसाठी बोलवायचं, त्यांना भेटायचं, एवढंच भेटायचं. त्यांना इच्छा असेल तर त्यांनी मला वाटते कार्यक्रमाचं आयोजन करावं, सगळ्या बॉलिवूडच्या लोकांना एकत्र भेटून घ्यावं. परंतु गुन्हेगारीकरण करणं ही प्रक्रिया जी याच्यातून सुरू होत आहे ती मला चुकीची वाटते. दररोज दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. तोच मुद्दा घेऊन मी आमदार राम कदम यांच्याकडे जातोय. राम कदमजी, केवळ या सगळ्यांना कुठल्याही ठोस पुराव्याच्या आधारे नाही तर केवळ व्हॉट्सअपच्या मेसेजच्या आधारावर जर या सगळ्यांना बोलवलं जात असेल आणि जनरलाइज बॉलिवूड बद्दल जे बोललं जात आहे, शुद्धीकरण सुरू झालंय आता बॉलिवूडचं असं म्हटलं जातंय, भाजपकडून तो दावा केला जातोय. काय नेमकं साधायचं या सगळ्यातून? खरंच बॉलिवूड आता ड्रग मुक्त होणार आहे? विलासजी, मुळामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी याला कोणताही जात असत नाही, धर्म असत नाही, कोणताही राजकीय पक्ष असत नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. आणि मी बोलण्यापूर्वी या ठिकाणी जी काही चर्चा झाली की जर नटांना भेटायचं असेल तर त्याच्यासाठी एक कार्यक्रम ठेवावा, अशा प्रकारे आपण टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर थांबून चौकशी यंत्रणांना दोषी धरणं हे काही एका जबाबदार वकिलाकडून हे काही योग्य ठरणार नाही. हे जे काही चालू आहे हे देशहितासाठी चालू आहे. जेव्हा एखादा नट किंवा नटी जेव्हा तिला देशातले कोट्यावधी लोक आदर्श बिंदू म्हणून मानतात, आयडियल म्हणून मानतात, त्यांनी घातलेले कपडे, त्यांनी घातलेली स्टाईल, त्यांच्या वेगवेगळ्या अदा, या आयुष्यामध्ये त्याला कुठेतरी माणूस कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, आयडियल मानून करत असतो. तर त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामधल्या अशा व्यक्ती जर ड्रग्ज घेत असतील तर ते काही देशाच्या कोट्यावधी युवांसाठी ते काही योग्य नाही. तर त्याच्यामुळे जे काही शुद्धीकरण आहे ते शुद्धीकरण चालू आहे ते योग्यच आहे. आता दोन प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात की जर व्हॉट्सअपवर चॅट्स ड्रग्सशी संबंधित आहे आणि आपल्या चौकशी यंत्रणांनी जर चौकशी केली तर तुम्ही आणि आम्ही टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, हाच मुद्दा घेऊन जातो मी अबू आझमींकडे.